यायले का माहिती काय बहिणीवर झाला तेव्हा दुःख काय होते. या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायको एका कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना अंजली भारती हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या स्तराचं वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया काय आल्या ते पाहूया. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एक गायिका आहेत भारती नावाच्या, त्यांनी असं वक्तव्य केलंय की जर बलात्कार कोणाला करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरती अमृता फडणवीस यांच्यावरती करा. अशा प्रकारचं वक्तव्य एका महिला संदर्भात कसं पाहतात? नाही, मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच महिलेनी कोणावरच बोलूच नाही आणि जर बोलले असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं, तर ते त्यांनी करू नये आणि केलं आहे तर त्याचा निषेध आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. गायिका आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. हे बघा, कुठल्याही स्त्रीचं असं अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो आणि तो कोणाची असू द्या, ती पत्नी आहे म्हणून नव्हे, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या, तिचा अवमान होता कामा नये.